नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण माझ्या या व्हिडिओमधून इयत्ता 8वीच्या गणित पुस्तकामधील प्रकरण 9 सूट व कमिशन यामधील सूट म्हणजे काय आणि कमिशन म्हणजे काय व सूट यावरील काही उदाहरणे पाहूया. सूट व कमिशन म्हणजे काय? सूट व कमिशन म्हणजे व्यापारातील सवलती आणि मध्यस्थांना दिले जाणारे प्रोत्साहन. व्यवसायात विक्री वाढवण्यासाठी ग्राहकांना सूट दिली जाते, तर दलाल किंवा वितरकांना कमिशन स्वरूपात प्रोत्साहन दिले जाते. हे दोन्ही घटक व्यवसायातील नफा आणि विपणन धोरणावर प्रभाव टाकतात. सूट म्हणजे काय? दुकानदार वस्तूच्या छापील किमतीपेक्षा जेवढी रक्कम ग्राहकाकडून कमी घेतो त्या रकमेला सूट असे म्हणतात. उदाहरणार्थ, एका सायकलची छापील किंमत ₹10,000 आहे आणि ती सायकल दुकानदाराने ग्राहकाला ₹9,800ला विकली, तर दुकानदाराने ग्राहकाला ₹200ची सूट दिली असं म्हणतात. शेकडेवारी म्हणजेच टक्केवारी. 12% म्हणजेच शेकडा 12, 47% म्हणजेच शेकडा 47, 86% म्हणजेच शेकडा 86, 300 शेकडा 4 बरोबर 300 गुणिले 4 भागिले 100 बरोबर 12, 1700 शेकडा 15% बरोबर 1700 गुणिले 15/100 बरोबर 755. सूट खालील तक्त्यामध्ये पहा. महिना जून आणि जुलै. साडीची मूळ किंमत ₹200, साडीची विक्रीची किंमत ₹250, एका साडीची वरील नफा ₹350, विक्री केलेल्या साड्यांची संख्या 40, एकूण नफा ₹50 गुणिले 40 बरोबर 2,000. तर जुलैमध्ये ₹200 किमतीची साडी ही ₹230 किमतीला विकली, तर एका साडीवरील नफा ₹300, विक्री केलेल्या साड्यांची संख्या 100, म्हणून एकूण नफा ₹30 गुणिले 100 बरोबर 3,000. सूट विक्रीसाठी असलेल्या वस्तूवर त्या वस्तूची किंमत छापलेली असते, तिला त्या वस्तूची छापील किंमत असे म्हणतात. दुकानदार छापील किंमतीवर सूट देतात. वस्तू विकताना दुकानदार छापील किंमतीपेक्षा जेवढी रक्कम घेतो त्या रकमेला सूट असे म्हणतात. सूट देऊन उरलेली किंमत विक्री किंमत असते. विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट. सूटचा दर सामान्यपणे शतमानात म्हणजेच शेकडेवारीत देण्यात येतो. सूट वस्तूची छापील किंमत ₹100 असल्यास तिच्यावर ₹20 सूट दिल्यावर तिची विक्री किंमत 100 वजा 20 बरोबर ₹80 होईल. अशा व्यवहारात सूट X% असेल तर X/100 बरोबर वस्तूच्या किंमतीवरील सूट छेद छापील किंमत असा संबंध असतो. वस्तूच्या किंमतीवरील सूट बरोबर छापील किंमत गुणिले X/100 असे सूत्र सुटीसाठी घ्या किंवा सूट काढण्यासाठी घ्यावे. सुटीचा दर शतमानात किंवा शेकडेवारीत किंवा टक्केवारीत व्यक्त केला जातो. उदाहरणार्थ, सणासुदीच्या दिवसात आपण अनेक दुकानावर सेलचे किंवा डिस्काउंटचे सूट फलक बघतो. ह्या फलकावर 20% सूट, 50% सूट असं लिहिलेलं असतं. आपण अनेक वेळेला असे पाहिले असेलही. आता शेकडेवारीत सूट व्यक्त करायची म्हणजे नेमकं काय? तर समजा एखाद्या वस्तूची छापील किंमत ₹100 आहे आणि दुकानदाराने ती वस्तू आपल्याला ₹80 विकली, तर
याचा अर्थ दुकानदाराने आपल्याला 20 रुपयांची म्हणजेच 20% सूट दिली असा अर्थ होतो. उदाहरण, जर एका वहीची छापील किंमत 30 रुपये आहे आणि दुकानदाराने ती वही आपल्याला 25 रुपये 50 पैशाला विकली तर दुकानदाराने आपल्याला किती टक्के सूट दिली? याचं उत्तर, वहीची छापील किंमत 30 रुपये आहे आणि दुकानदाराने आपल्याला ती 25 रुपये 50 पैशांना विकली आहे. म्हणजेच दुकानदाराने 30 वजा 25.5 बरोबर 4.5 रुपयांची म्हणजेच 4 रुपये 50 पैशाची सूट दिलेली आहे. आता शेकडेवारीत किती सूट दिली ते काढू. 30 रुपयांना 4 रुपये 50 पैसे म्हणजेच 4.5 रुपये सूट दिली आहे. तर वहीची किंमत 100 रुपये असती तर किती सूट मिळाली असती? वस्तूची छापील किंमत 100 रुपये असल्यास तिच्यावर 20 रुपये सूट दिल्यावर तिची विक्री किंमत 100 वजा 20 बरोबर 80 रुपये असेल. अशा व्यवहारात सूट x% असेल तर x/100 बरोबर वस्तूच्या किमतीवरील सूट भागिले छापील किंमत असा संबंध असतो. वस्तूच्या किमतीवरील सूट बरोबर छापील किंमत गुणिले x/100. चला मुलांनो, चर्चा करूया. बाजूच्या आकृतीमध्ये अशा प्रकारच्या जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील. सेलमध्ये अनेक वस्तूच्या किमतीवर सूट किंवा रिबेट दिले जाते. आपल्याकडे साधारणपणे जुलै महिन्यात विशेषतः कपड्याचे सेल सुरू होतात. याची कारणे शोधावर चर्चा करा. सूट डिस्काउंट. श्री सुरेश यांनी जून आणि जुलै महिन्यात केलेल्या साड्यांची विक्री व नफा यांची दिलेली सारणी पहा. वरील सारणीवरून तुमच्या लक्षात येईल की जुलैमध्ये साड्यांचा सेल जाहीर करून प्रत्येक साडीच्या किमतीवर सूट दिली आहे. त्यामुळे त्यांचा एका साडीवरील नफा जून महिन्यापेक्षा जुलै महिन्यात कमी झाला तरी जुलैमध्ये जास्त साड्यांची विक्री झाल्यामुळे एकूण नफा वाढला. विक्रीसाठी असलेल्या वस्तूवर त्या वस्तूची किंमत छापलेली असते. तिला त्या वस्तूची छापील किंमत मार्केट प्राईस म्हणतात. दुकानदार छापील किमतीवर सूट देतात. वस्तू विकताना दुकानदार छापील किमतीपेक्षा जेवढी रक्कम कमी घेतो त्या रकमेला सूट म्हणतात. सूट देऊन उरलेली किंमत ही विक्रीची किंमत असते. म्हणजेच विक्रीची किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट. सुटीचा दर सामान्यपणे शतमानात म्हणजे शेकडेवारीत देण्यात येतो. 20% सूट याचा अर्थ वस्तूच्या छापील किमतीवर 20% किंमत कमी घेऊन वस्तू विकणे. म्हणजेच वस्तूची छापील किंमत 100 रुपये असल्यास तिच्यावर 20 रुपये सूट दिल्यावर तिची विक्री किंमत 100 वजा 20 बरोबर 80 रुपये होईल. अशा व्यवहारात सूट x% असेल तर x/100 बरोबर वस्तूच्या किमतीवरील सूट छेद छापील किंमत असा संबंध असतो. वस्तूच्या किमतीवरील सूट बरोबर छापील किंमत गुणिले x/100 असे सूत्र घ्यावे. सरावासाठी काही सोडवलेली उदाहरणे पाहूया. उदाहरण 1. एका पुस्तकाची छापील किंमत 360 रुपये आहे. दुकानदाराने ते पुस्तक 306 रुपयास विकले तर त्याने शेकडा सूट किती दिली? उकल. छापील किंमत बरोबर रुपये 360, विक्री किंमत बरोबर रुपये 306 म्हणून सूट बरोबर 360 वजा 306 बरोबर रुपये 54. वस्तूची छापील किंमत 360 रुपये तेव्हा सूट 54 रुपये दिलेली आहे. म्हणून वस्तूची छापील किंमत 100 रुपये तेव्हा सूट x मानू. सूट छेद छापील किंमत बरोबर x/100 म्हणून 54 छेद 360 बरोबर x/100. x बरोबर 54 गुणिले 100 छेद 360 बरोबर 15. म्हणून पुस्तकाच्या छापील किमतीवर शेकडा 15% सूट दिली आहे. उदाहरण 2. खुर्चीची छापील किंमत 1200 रुपये असून त्यावर 10% सूट असेल तर एकूण सूट किती? वस्तूची विक्री किंमत किती? उकल. रीत 1. छापील किंमत बरोबर 1200 रुपये, सूट बरोबर 10%. सूट छेद छापील किंमत हे गुणोत्तर काढूया.
खुर्चीच्या किमतीवर ₹1 सूट मिळते असे मानू. म्हणून x/1200 गुणिले 10/100 म्हणून x बरोबर 10/100 गुणिले 1200. x बरोबर ₹120. एकूण सूट बरोबर ₹120. विक्रीची किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट बरोबर ₹1200 वजा ₹120 बरोबर 1080. म्हणून खुर्चीची विक्री किंमत ₹1080. हेच उदाहरण दुसऱ्या रीतीप्रमाणे बघूया. छापील किमतीवर 10% सूट म्हणून जर छापील किंमत ₹100 तर विक्री किंमत ₹90. म्हणून छापील किंमत ₹1200 असताना विक्रीची किंमत ₹1 मानू. म्हणून x/100 बरोबर 90/100. म्हणून x बरोबर 90/100 गुणिले 1200/1 म्हणून x बरोबर 1080. म्हणून खुर्चीची विक्री किंमत ₹1080. म्हणून एकूण सूट बरोबर 1200 वजा 1080 बरोबर ₹120 अशी आहे. उदाहरण तिसरे. छापील किमतीवर 20% सूट देऊन एक साडी ₹1120 विकली तर त्या साड्यांची छापील किंमत किती होती? उकल. समजा साडीची छापील किंमत ₹100 होती. त्यावर 20% सूट दिली म्हणजेच ग्राहकास ती साडी 100 वजा 20 बरोबर ₹80 विकली. म्हणजेच जेव्हा विक्रीची किंमत ₹80 तेव्हा छापील किंमत ₹100. जेव्हा विक्रीची किंमत ₹1120 तेव्हा छापील किंमत ₹1 मानूया. म्हणून 80/100 बरोबर 1120/x. म्हणून x बरोबर 1120 गुणिले 100/80. म्हणून x बरोबर ₹1400. म्हणून साडीची छापील किंमत ₹1400 होती. उदाहरण 4. दुकानदार एक वस्तू काही किमतीला विकायचे मनाशी ठरवतो आणि वस्तूची किंमत त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा 30% वाढवून छापतो. वस्तू विकताना ग्राहकास 20% सूट देतो तर दुकानदारास त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा किती टक्के अधिक किंमत मिळते हे काढा. उकल. किमतीतील वाढ तसेच जास्तीचा नफा याची टक्केवारी ठरवलेल्या किमतीवर आहे. म्हणून ठरवलेली किंमत ₹100 मानल्यास उदाहरण सोपे होईल. ठरवलेली किंमत ₹100 मानू. ही किंमत तो 30% वाढवून छापतो. म्हणून छापील किंमत बरोबर ₹130. सूट बरोबर 130चे 20% बरोबर 130 गुणिले 20/100 बरोबर ₹26. म्हणून विक्री किंमत बरोबर 130 वजा 26 बरोबर ₹104. म्हणून ठरवलेली किंमत ₹100 असेल तर त्याला ₹104 मिळतील. म्हणजे दुकानदाराला त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा 4% अधिक किंमत मिळते. आता उदाहरण 5 पाहूया. एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 8% सूट देतो तरीही त्यास 15% नफा होतो. जर त्या वस्तूची छापील किंमत ₹1750 असेल तर ती वस्तू दुकानदाराने किती किमतीला खरेदी केली असेल? उकल. वस्तूची छापील किंमत बरोबर ₹1750. शेकडा सूट बरोबर 8%. म्हणून सूट बरोबर 1750 गुणिले 8/100 बरोबर ₹140. वस्तूची विक्री किंमत बरोबर 1750 वजा 140 बरोबर ₹1610. नफा 15% म्हणजेच वस्तूची खरेदी किंमत ₹100 असेल तर विक्रीची किंमत ₹115. म्हणजेच विक्री किंमत ₹115 असताना खरेदी किंमत ₹100. विक्री किंमत ₹1610 असताना खरेदी किंमत ₹1 मानू. म्हणून x/100 बरोबर 1610/115. म्हणून x बरोबर 1610 गुणिले 100/115 बरोबर 1400. वस्तूची खरेदीची किंमत बरोबर ₹1400 असेल. विद्यार्थी मित्रांनो, वरील 5 उदाहरणांवरून तुम्हाला समजले असेल. सूट बरोबर छापील किंमत वजा विक्रीची किंमत. सूट शेकडा x असेल तर x/100 बरोबर मिळालेली सूट छापील किंमत. ही 2 सूत्रे वापरून तुम्हाला काही उदाहरणे सोडवता येतील. ते तुम्ही उदाहरणे स्वाध्याय पाहून सोडवा.
विद्यार्थी मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.